चला तर ठीक आहे, आपण सेकंड प्रॉब्लेम घेत आहोत. ॲन ॲस्ट्रॉनॉट इज अप्रोचिंग द मून अँड सेंड्स आउट रेडिओ सिग्नल ऑफ फ्रिक्वेन्सी 5 × 10⁻⁹ हर्ट्स. एक ॲस्ट्रॉनॉट आहे, म्हणजे एक स्पेसशिप आहे, ते मूनकडे जाते आहे आणि त्याच वेळेस ते रेडिओ सिग्नल मूनकडे पाठवत आहे. त्याची काहीतरी ओरिजिनल फ्रिक्वेन्सी एफ आहे. ही फ्रिक्वेन्सी नंतर रिफ्लेक्ट होऊन परत येईल, त्याला आपण इको म्हणतो, रिफ्लेक्टेड साऊंड, रिफ्लेक्टेड वेव्ह, आणि तेव्हा त्याला ती रिसीव्ह मिळेल. तर नवीन ती जी फ्रिक्वेन्सी असेल ती ओरिजिनल फ्रिक्वेन्सी एफपेक्षा काहीतरी वेगळी असेल, ती एफ डॅश असेल किंवा एफ डबल डॅश असेल, डिपेंड्स अपॉन द सिच्युएशन इन द प्रॉब्लेम. ओके, तर तो पुढे काय आता म्हणतो, तर या ठिकाणी ओरिजिनल फ्रिक्वेन्सी एफ जी आहे त्याची किंमत 5 × 10⁹ हर्ट्स अशी दिलेली आहे. पुढे इफ शिफ्ट इन फ्रिक्वेन्सी इन इको, ही फ्रिक्वेन्सी ओरिजिनल जी एफ होती ही शिफ्ट झाली, ही बदलली कशामध्ये, इकोमध्ये बदलली, म्हणजे मी त्याला एफ डबल डॅश म्हटलेलं आहे या ठिकाणी. आणि ती शिफ्ट झाली म्हणजे बदलली, ती कितीने बदलली, शिफ्ट इन द फ्रिक्वेन्सी किती प्रमाणात बदलली, तर 10⁻³ हर्ट्सपर्यंत. म्हणजे याचा अर्थ नंतरची फ्रिक्वेन्सी जी वाढली, ही फ्रिक्वेन्सी यासाठी वाढेल कारण हा ॲस्ट्रॉनॉट त्याच्याकडे जातो आहे, म्हणजे ॲप्रोचिंग डिस्टन्स कमी होते, तेव्हा फ्रिक्वेन्सी वाढेल. मग ती एफ डबल डॅश ही जी वाढलेली फ्रिक्वेन्सी आहे आणि अगोदरची फ्रिक्वेन्सी एफ ओरिजिनल फ्रिक्वेन्सी याच्यामधला शिफ्ट म्हणजे याच्यामधलं डिफरन्स म्हणजे शिफ्ट इन द फ्रिक्वेन्सी, ती 10⁻³ हर्ट्स तुम्हाला दिलेली आहे. देन द स्पीड ऑफ अप्रोच, तर हा ज्या स्पीडने याला अप्रोच करतो आहे, मूनकडे जातो आहे, याचा स्पीड म्हणजे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी व्ही तुम्हाला विचारलेली असेल. मीन्स व्ही इज आस्किंग टू यू, मी व्ही समोर क्वेश्चन मार्क करतो. ओके, आता तुम्हाला या ठिकाणी काय कन्सिडरेशन करायचं आहे, तर परत मी ते चेंज इन फ्रिक्वेन्सी म्हटलेलं आहे, तर ऑफकोर्स आय मस्ट टू प्रोसीड फॉर धिस फॉर्म्युला, हा फॉर्म्युला मी यूज करू शकतो आणि यावरून उत्तर मी काढेल. आता कसं काढण्याचा प्रयत्न करतो, तर इकडे काढेल मी. लेट मी बिगिन विथ द फर्स्ट वन. डेल्टा एफ अपॉन एफ इक्वल टू व्ही अपॉन सी. चेंज इन फ्रिक्वेन्सी डेल्टा एफ अपॉन एफ इक्वल टू व्ही अपॉन सी, वेअर व्ही इज रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ द अप्रोच. ओके, मग या ठिकाणी चेंज इन फ्रिक्वेन्सी कशी, तर सुरुवातीला जेव्हा जी ओरिजिनल फ्रिक्वेन्सी याच्याकडे येईल मूनकडे, तर मून ती त्याला ओरिजिनल फ्रिक्वेन्सी एफ म्हणून डिटेक्ट करणार नाही, ती वाढलेली असेल, कारण सोर्स ऑफ साऊंड इज मुव्हिंग टुवर्ड्स द डिटेक्टर. म्हणजे एफ ऐवजी एफ डॅश झालेली असेल, म्हणजे येथेच ती नवीन फ्रिक्वेन्सी बदलली. मग त्यानुसार मी येथे ते फॉर्म्युल्यामध्ये चेंज करतो. चेंज इन फ्रिक्वेन्सी म्हणजे एफ डॅश मायनस एफ, एफ डॅश मायनस एफ अपॉन ओरिजिनल फ्रिक्वेन्सी एफ इज इक्वल टू व्ही अपॉन सी. यामध्ये हा एफ मी याला ट्रान्सफर करू शकतो. एफ डॅश मायनस एफ इक्वल टू व्ही अपॉन सी इंटू एफ. And if I am going to transfer this f to the right hand side, it become plus, and taking f as a common term, therefore f dash is equal to, f common घेतो मी, 1 plus v upon c into f. This will be my first expression whenever the radio waves are moving towards the moon, incident wave with change in frequency from original f to f dash. आता येथे काय होईल की ही जी f dash ओरिजिनल फ्रिक्वेन्सी आहे जी मूनपासून रिफ्लेक्ट झाली, आता ती परत बदलेल ह्या सोर्स जवळील ॲस्ट्रॉनॉटकडे, ती एफ डबल डॅश झाली असेल, म्हणजे येथे सुद्धा ती चेंज झाली. म्हणून मी परत या ठिकाणी चेंज इन फ्रिक्वेन्सी डेल्टा एफ अपॉन एफ याचाच मी वापर करतो, याच एक्सप्रेशनचा मी वापर करतो आणि याच्यामध्ये मी बदल करतो. येथे परत ही फ्रिक्वेन्सी वाढलेली असेल, परत ती चेंज झालेली असेल, म्हणजे नवीन मी यानुसार चेंज इन फ्रिक्वेन्सी म्हणजे एफ डबल डॅश मायनस एफ डॅश, येथे ओरिजिनल फ्रिक्वेन्सी एफ डॅश घेईल मी, एफ डबल डॅश मायनस एफ डॅश अपॉन ओरिजिनल फ्रिक्वेन्सी. आता या दोन केसमध्ये ओरिजिनल फ्रिक्वेन्सी एफ डॅश आहे आणि नंतरची एफ डबल डॅश आहे, इक्वल टू अगेन रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बिटवीन देम व्ही अपॉन सी, सेम वन. ओके, मी जर का याला रिअरेंज केलं, जसं मी पहिलं एक्सप्रेशन हे रिअरेंज करून मला हे मिळालं, तसं यावरून रिअरेंज केल्यानंतर मला एक्सप्रेशन असं मिळेल, एफ डबल डॅश इज इक्वल टू 1 प्लस व्ही अपॉन सी इंटू एफ डॅश. ओके, so what I have to do, simply I have to put the value of f dash from first somewhere here. आता यामध्ये जर का मी ती किंमत टाकली तर f डबल डॅश इज इक्वल टू 1 प्लस v अपॉन सी इंटू एफ डॅश. एफ डॅश इज दिस, म्हणजे परत तीच 1 प्लस v अपॉन सी इंटू एफ. येथे मी फ्रॉम 1 मिळेल. ओके, आता याच्यामध्ये हा स्क्वेअर झालेला असेल, म्हणजे नवीन फ्रिक्वेन्सी एफ डबल डॅश इज इक्वल टू 1 प्लस
हा स्क्वेअर करतो मी 2v/c प्लस v²/c² इंटू एफ. या ठिकाणी v इज व्हेरी व्हेरी लेस दॅन c, हे सर्वात महत्त्वाचं. v इज लेस दॅन c. यू कॅन निग्लेक्ट द लास्ट टर्म, शेवटची टर्म निग्लेक्ट करायची, म्हणजे तुम्हाला नंतरचं एक्सप्रेशन असं ऐकायला पाहायला मिळेल. शेवटचं f डबल डॅश इक्वल टू ओनली 1 प्लस 2v/c इंटू एफ. आणि याच्यामध्ये जर का मी ह्या एफने याला मल्टिप्लाय केलं आणि तो एफ जर या साईडला ट्रान्सफर केला तर मला चेंज इन फ्रिक्वेन्सी मिळेल. एफ डबल डॅश मायनस हा एफ ह्याला मल्टिप्लाय करतो आणि नंतर इकडे ट्रान्सफर करतो, मायनस एफ इक्वल टू ट्वाइस v/c इंटू एफ. सिम्पली व्हॉट आय हॅव टू डू, आय हॅव टू कीप डिफरंट व्हॅल्यूज हिअर. येथे वेगळ्या किमती मी ठेवतो. चेंज इन फ्रिक्वेन्सी मला दिलेली आहे एफ डबल डॅश मायनस एफ इक्वल टू 10⁻³ इक्वल टू व्ही ची किंमत मला विचारलेली आहे v/c इज गिव्हन टू मी व्हेलॉसिटी ऑफ द लाईट 3 × 10⁸ इंटू ओरिजिनल फ्रिक्वेन्सी इज दिस 5 × 10⁹. मी जर त्याला रिअरेंज केलं तर ते मला असं मिळेल. ट्रान्सफरिंग दिस 3 × 10⁸ टू द न्यूमरेटर टू द लेफ्ट हँड साइड, 10⁻³ into 3 into 10⁸ upon this 2 and upon this 5 into 10⁹ equal to v. Its values comes out to be, आता इथे 5 × 10 आणि हा 10⁻⁹ आणि हा 10⁻⁴, 10⁻�10, हा 10⁻⁸ आणि हा 10⁻3, 10⁻11 आणि हा 10⁻10, म्हणजे फक्त 10⁻1 शिल्लक राहील आणि इंटू 3 म्हणजे याचं उत्तर येईल 30 मीटर पर सेकंड इक्वल टू v. 5 × 2 is 10. This is how we can rearrange this even. Finally we will get the value of velocity of approach, म्हणजे स्पेसशिप ज्या वेलॉसिटीने ह्या मूनकडे अप्रोच होते त्याची वेलॉसिटी 30 मीटर पर सेकंड, विच इज द थर्ड ऑप्शन हियर. इथे तर तिसरं ऑप्शन असेल. इन दिस वे वी कॅन डिटेक्ट द आन्सर ऑफ डिफरंट प्रॉब्लेम्स रिलेटेड टू CET JEE एक्झाम by using the Doppler effect in light, especially using these two formula, change in frequency to the original frequency v/c, or you may say change in value to the original value v/c. These two formula can be detected with the help of this original expression. I hope you understood this. आपण असेच प्रॉब्लेम पुढे घेणार आहोत. See you next time.